छत्रपती संभाजीनगरपासून साधारण 30 किलोमीटरवर वेरूळजवळ कृष्णेश्वराचे भव्य मंदिर आहे. या ज्योतिर्लिंगाच्या निर्मिती मागच्या विविध आख्यायिका सांगितल्या जातात. एका आख्यायिकेनुसार सुधर्मा नावाच्या एका ब्राह्मणाच्या सुदेहा नामक पत्नीला मूल होत नव्हते, म्हणून तिने आपल्या पतीला कृष्णा नावाच्या मुलीशी दुसरा विवाह करण्याची विनंती केली. पत्नीच्या आग्रहास्तव त्याने ते मान्य केले. कृष्णा परम शिवभक्त होती. शिवकृपेने तिला पुत्र झाला, पण त्यामुळे सुदेहाला मत्सर वाटू लागला. एक दिवस तिने त्या मुलाला मारून त्याच्या देहाचे तुकडे केले व ते तळ्यात टाकून दिले. कृष्णा शिवलिंगार्चन करीत असताना तिला पुत्राच्या हत्येची वार्ता कळली, पण ती विचलित झाली नाही. नित्याप्रमाणे पूजा करून तळ्यावर जाऊन तिने शिवलिंगाचे विसर्जन केले. ती परत फिरणार एवढ्यात तिचा पुत्र जिवंत होऊन तळ्यातून बाहेर आला. त्याचवेळी तिथे प्रकट झालेल्या प्रभू शिव शंकराने कृष्णाला वर मागण्यास सांगितले. तिने महादेवाला त्या क्षेत्रात कायमचे वास्तव्य करण्याची विनंती केली. तेव्हापासून कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने शिव तेथे वास करू लागले. कृष्णेश्वराबाबत दुसरी एक कथाही प्रचलित आहे. शिव पार्वती सारीपाट खेळत असताना पराभव झाल्याने शिव विमनस्क होऊन रानात निघून गेले. शिवविहाराने व्याकुळ झालेल्या पार्वतीने भिल्लिनीचे रूप घेतले व ती शिवासमोर नृत्य करू लागली. प्रभू शिवाला ते नृत्य खूप आवडले. मात्र भिल्लिनीच्या 2 अटी होत्या. पहिली अट, शिवाने पार्वतीवर राग सोडावा आणि दुसरी म्हणजे आपल्या सोबत कायमचे वास्तव्य करावे. प्रभू शिवाने त्या अटी मान्य करताच भिल्लिनीच्या जागी देवी पार्वती प्रकट झाली. नृत्य करून शिनलेल्या देवी पार्वतीला तहान लागली होती. प्रभू शिवाने भूमीत त्रिशूळ खुपसून पाताळातील भोगावतीचे जल पृथ्वीवर आणले. तेच आता शिवालय तीर्थ नावाने ओळखले जाते. पुढे एके दिवशी कपाळी केशर तिलक लावण्यासाठी देवी पार्वतीने डाव्या हातावर केशर घेऊन ते उजव्या हाताने चोळण्यास प्रारंभ केला. तसे करताना एक शिवलिंग निर्माण झाले. तेच कृष्णेश्वर या नावाने प्रसिद्ध होते. कृष्णेश्वर हे त्याचेच रूपांतर आहे. वेरूळचे कैलास लेणी निर्माण करणाऱ्या राष्ट्रकूट वंशातील कृष्ण राजानेच कृष्णेश्वराचे मंदिर बांधले असे अभ्यासक सांगतात. पुढे वेरूळ गावचे पाटील मालोजी भोसले यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. औरंगजेबाने आपल्या स्वारीत ते मंदिर पाडून टाकले. सध्याचे मंदिर मल्हारराव होळकर यांची पत्नी गौतमाबाई यांनी इसवी सन 1730 मध्ये बांधले आहे. इसवी सन 1969 मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी शिवालय तीर्थाची पुनर्बांधणी केली. मंदिराला लागूनच येळगंगा नदी वाहते. दरवर्षी इथे शिवरात्रीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. त्यावेळी कृष्णेश्वराची उत्सव मूर्ती पालखीत ठेवून वाजत गाजत शिवालय तीर्थावर स्नानासाठी नेली जाते. पर्यटकांसाठी कृष्णेश्वराच्या दर्शनाबरोबरच वेरूळ, अजिंठा लेणी तसेच देवगिरी किल्ला पाहणे सोयीचे आहे.